मित्रांनो रत्नागिरी किल्ल्यावरील सनसेट पॉइंट वर बघायचं काय बघा आम्ही तिघं निघाल त्यात हा निखिल पर्वत आहे हा कशेळी गावात आहे मी देवरुख गावातला आणि हा संगमेश्वरचा बादशाह व बच्ची आणि हा रेडा चालवाय घेतलेला स्वतःच्या हातात मी रेड्यावरून चाललोय रत्नागिरी किल्ल्यावर म्हैस आहे शुभमची म्हैस. कोणती म्हैस आहे म्हणतोय ती कोणती म्हैस आहे ती त्याला बघा त्याच्या पायीवरून समजेल तुम्हाला गाडी दाखवणार आहे आपली गाडी दाखवणार आमची गाडी खरेदी आमची नवीन गाडी घेतलेली आहे ही गाडीवर दोघं जण बसतात पण आपण तिसरा बसवलेला आहे. तर मित्रांनो आता आपण आलेले आहेत रत्नदुर्ग किल्ल्यावर इकडे वरती आहे रत्नदुर्गाचा मेन गेट म्हणजे महादरवाजा तुम्ही तुम्हाला दाखवेन थोड्याच वेळात तर चला आपण जाऊया ती रत्नदुर्गावर मित्रांनो बघ हे स्लोगन मित्रांनो बघ हा रस्ता आहे ना तिकडून तो दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो आपण येताना जाऊया तिकडे टाइम भेटला तर मित्रांनो आलेला आपण रत्नागिरी किल्ल्यावर तो बघा तो किल्ला दाखवूया सगळं आपल्या पब्लिकला आपण सगळं दाखवायचं आहे फक्त आमची गाडीवर जाऊ दे तो बघा तिकडे तो महादरवाजा आहे ते दिसते ना मंदिर इकडे तो महादरवाजा आहे पर्यटक आले सगळे किल्ल्याला भेट देण्यासाठी गो स्लो किती वाट तर फायनली मित्रांनो आपण पोहोचले आता रत्नदुर्ग किल्ल्यावर जाऊया थोड्याच वेळात हा बघा हा आमचा गाडी लावतोय तो पण तर वेट करा तर चला जाऊया आता गडावर आपण बघा हे दोघं आलेत महाराजांचे भक्त दिसत नाही दिस पाहिला तू दिस पप्पी दिला नाही सुंदर अशी जसे पर्यटक इकडे येतात भेट देतात सुंदर असा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो इथे बघा हे बघा हे सगळे जातात भक्तच आहेत भक्त नाही सॉरी पर्यटक आहेत हे आमचे नेहमीचे पर्यटक नेमका सगळा परिसर असा ऐतिहासिक तुम्हाला वाटेल व इकडे आहे भगवतीचं मंदिर आणि इकडे बघा वरती दिसेल तुम्हाला एक सिंहाचा पुतळा असा दिसेल अंघोळ नाही गेले जाऊन या मी हे दोघं पाय पडायला गेले आतमध्ये ते पूर्ण होते तर मी तुम्हाला इकडला सगळा परिसर दाखवतो नंबर असा परिसर तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो बघा बघा मित्रांनो खरंच इथे या ठिकाणाला भेट द्या कधीतरी 100% भेट द्या जर पत्ता नसला माहीत तर माझा DM नक्की करा मी तुमच्यासोबत इथे येऊ पण शकतो ते तुम्हाला घेऊन पण येईन मी खरंच एक नंबर आहे सगळे इथले मग तुम्हाला वरती चढून एक व्ह्यू दाखवतो ते खूप व्ह्यू आहेत पाहण्यासारखे मित्रांनो सावधगिरी बाळगा सगळ्यांनी येताना कारण खूप खोल आहे बघा तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो त्यामुळं सावधगिरी बाळगणे खूप महत्त्वाचं आहे इथे मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे एक भुयार आहे ते पण आता मी तर गेले 1 वर्ष राहतोय पण त्या भुयारबद्दल मला काही माहीत नव्हतं त्यामुळे आज जाऊन बघूया आपण ते भुयार चला मित्रांनो इथे ते भुयार आहे तर बघूया आपण ते भुयार आता मित्रांनो हे बघा या भुयाराला तुम्ही नक्की एकदा भेट द्या
कारण मी आता इथे आलो एकटं, त्यामुळे आज जात नाही. तर मित्रांनो हे भुयार कुठे बाहेर पडते हे काय माहीत नाही. तर मित्रांनो हे दोघं आले आता पाया पडून. कुठं जायचं आता? इकडे पुढे जाऊया. बसक्या बुरुज मित्रांनो बघा इथे आहे बसक्या बुरुज. मला दाखवत मित्रांनो थांबा. बसक्या बुरुज बघा मित्रांनो कसा व्ह्यू आहे सगळा. एकदा नक्की भेट द्या या पर्यटन स्थळाला. हे सगळं पब्लिक आलंय पाहण्यासाठी. जाऊया आपण आता पुढच्या दिशेने, बघू पुढे अजून काय काय आहे बघण्यासारखं. दाखवतो तिकडे काय काय आहे ते. बघा नाव मित्रांनो. आणि इकडे आहे रेडे बुरुज. काय आहे हा स्तंभ आहे मित्रांनो बघा. हा एक स्तंभ आहे. काय लिहिलंय ते दिसत नाही याच्यावर. काळानुसार मित्रांनो इथने एक व्हिडिओ व्हायरल झाली ती तुम्हाला माहिती आहे काय? खतरनाक असा व्ह्यू इथनं पाहायला मिळतो आपल्याला. मग दाखवतो. समुद्राचा आवाज बघा मित्रांनो. येतोय काय तुम्हाला? काय वाटतं? एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो इथे बघा समुद्राचा. बघा कुठे रे? थांब बघूया. अरे खतरनाक रे. मला वाटतं देव प्रसन्न झालेत. मित्रांनो तुम्हाला समुद्रात ही लाईट दिसते काय? कसा वाटतोय हा व्ह्यू बघा. मला ते वाटतं इकडे देव प्रसन्न झाले. सूर्यदेव आहे बघा. सूर्यदेवांची कृपा. नाही सूर्यदेव नाही, आपले निखिल देव प्रसन्न झालेले आहेत. त्यामुळे इकडे ही लाईट अशी आलेली आहे. तिचं नाव घेतलं तापला अजून. तर चला आता आपण जाऊया पुढच्या दिशेने. बघ आपल्याला या झाडाची जात दाखवतोय. बघू शुभमची जादू. ते झाडाचं एक काठी आहे. हां ती आता मी तोडणार आहे. तोडलेली आहे ती आता आपण परत जोडूया. ती जुळलेली नाही. आणि ती जुळलेली नाही आहे. तर समजले शुभमची जादू आपल्याला. आता ही बघा ही जुळलेली आहे. बघा ही जुळून दाखवला ना त्यानं. ही आता तुटली. मित्रांनो ही जादू तुम्हाला शिकायची असली तर शुभम गडशी इंस्टाला फॉलो करा त्याला. मित्रांनो हे बघा इथे एक झाड आहे. ते किती वर्षाचं आहे असं तुम्हाला वाटतंय? हे बघा भावानं इथं खूप भारी वाटते. खरंच सांगतो तुम्हाला हा पॉईंट आहे ना जगातील एक नंबर पॉईंट मला तरी वाटायला लागला आहे आता. एक नंबर वाटते मित्रांनो खरंच. मस्त गारगार हवा, त्याच्यात आपली मैफिल, त्याच्यात हा समुद्र, समुद्राचा आवाज. आणि हा बघा हा चाललाय जीवनाला कंटाळून. मित्रांनो रत्नदुर्ग किल्ल्यावरील सनसेट पॉईंट तुम्हाला बघायचं काय? खतरनाक एक नंबर तो बघा. एक नंबर वाटतंय मित्रांनो. काहीतरी नक्की या, भेट द्या. मित्रांनो या समुद्राला पाहून शुभमच्या मनात काही दोन शब्द आलेत, ते आपण ऐकूया. बोल बोल तुझ्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त कर शुभम. अथांग समुद्राच्या समोर बसताना विचार मात्र तिचे होते. मन सांगत होतं ती तुझीच आहे. थोडं बोला. प्रत्येक येणारी लाट मात्र काय म्हणतोस? तिची आठवण करून देत होते. तिची आठवण करून देत होते. मित्रांनो हा समोरचा हा सनसेट आणि ही रंगलेली मित्रांची मैफिल, ते गोष्टी
त्या मैफिलीत सांगितल्या जातात. खूप- एक किनाऱ्यावर येणारी लाट मात्र मला माझ्यावर हसून काय येते. सांगू शकत नाही, एवढी फिलिंग आहे. एक नंबर वाटतंय. सगळ्या टेन्शनपासून दूर आलेत आपण. मित्रांनो आता आपण चाललोय परतीच्या प्रवासाला आणि आपण इथून जाणार आहोत ह्या गडाचा महाद्वार बघण्यासाठी. तर तुम्हाला तो महाद्वार बघायचा असेल तर तुम्ही असं वाटतं खूप भारी आहे. बघायचं असेल तर चला माझ्यासोबत पुढच्या ब्लॉगमध्ये.